एक एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी यावा. निर्माचा खेळाडू या ठिकाणी साहेबा एक अतिरिक्त खेळाडू आपला. साहेबांनी या ठिकाणी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे आणि दोन्ही संघ ज्यांनी पहिल्या सामन्यात विजय संपादन केला आणि ते आता या ठिकाणी समोरासमोर येणार आहेत तो म्हणजे अधिराज निर्मळ आणि सायबा. प्रदेश वैती ज्याच्या बॅट मधून चांगला झंझावती धावा आला, मॅन ऑफ द मॅचचा जर्सी परिधान करून या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे तो म्हणजे शिवम राय बरोबर. दोन्ही एक तडाखेबाज एक चांगले एक विचारात्मक खेळाडू आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये गोलंदाजीसाठी सज्ज आहे ते म्हणजे ऋषिकेश देसाई. एक मोठा एक चांगला अनुभव, सलग 27-28 वर्ष झाले जे अंडर क्रिकेटला गवसणी घालतात हे आपल्याला गोलंदाजी फ्रेम मध्ये दिसतील. काय असेल या स्पर्धेचं स्वरूप, कशा प्रकारचा हा सामना होईल, कारण का ज्या प्रकारे ही स्पर्धा रंगवली गेलेली आहे VPL सीझन 5 अतिशय सुंदर सुरेख आयोजन. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत आणि जे कोणी प्रेक्षक आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन जोडले गेले त्यांच्या सुद्धा या ठिकाणी मी समाधान काळे मनापासून स्वागत करतो. कारण का क्रिकेटच्या या पंढरीमध्ये या नगरीमध्ये हा एक मोठा महोत्सव, या वीकडेचा धमाका VPL 5 आजचा पहिला दिवस, भरपूर काही उलाढाली आजच्या दिवसात आपल्याला बघायला भेटल्या. दरम्यान सामन्याकडे परत येताना एक चांगला चेंडू आणि एक धाव. प्रदोष वैती आपल्या संघाचा श्री गणेशा करताना नारळ फोडताना स्वतःचा सुद्धा या ठिकाणी श्री गणेशा एक धाव अर्जित केली पहिल्या चेंडूवर. आणि शिवम राय विरुद्ध ऋषिकेश देसाई. काय द्वंद्व असेल भरत, काय सांगशील? एक चांगला एक उत्कृष्ट असा फटकेबाज एक फलंदाज आणि त्याच्या समोर तितक्याच ताकदीचा गोलंदाज, काय समीकरण असेल? मॅच खूप मोठी आहे. दोन्ही संघांनी पहिला विजय मिळवला आणि तो साधा सुद्धा विजय नव्हता, छोटा विजय नव्हता, मोठा विजय मिळवलाय आणि दोन मोठ्या संघांमधील हे मोठा द्वंद्व असणार आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने स्टॉप झालाय. एकच धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. दोन्ही संघ असे आहेत, त्या दोन्ही संघाने या अगोदरच्या मॅच मध्ये चेस केले आणि ते सुद्धा 40च्या पुढची धावसंख्या. एका संघाने 38 धावांना चेस केले तर दुसऱ्या बाजूला दुसऱ्या संघाने 48 धावांना चेस केले. चेसिंग केली म्हणजे अंडर प्रेशर त्यांनी चांगला खेळ दाखवलाय. यावेळेला दोघांकडे नजर यासाठी असेल कारण चेसिंगसाठी साहेबा असेल आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी टार्गेट ठेवण्याचं काम करणार आहे अधिराज निर्मल CC. दोन्ही संघाची ताकद काय, दोन्ही संघांकडे जे फलंदाज आहेत ते अतिशय बलवान आहेत, स्ट्रॉंग आहेत आणि त्यामुळे या टेस्ट समोर म्हणजे या संकटासमोर कशा प्रकारे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक फेस करतात त्यावरती नजर असणार आहे. रिव्हर्सचा अटॅम्प्ट प्रदोष बैकर, त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली, एकच धाव मिळेल. नक्कीच नक्कीच, कारण का तुम्ही कागदोपत्री फक्त बळकट असून फायदा नाही, त्या बळकटीचा तुम्हाला प्रदर्शन हे मैदानात दाखवावं लागेल, तेव्हा तुमचा पॉवर पॅक 100% रिझल्ट या ठिकाणी येईल. दरम्यान पुन्हा एकदा प्रदोष वैती सामना करेल तो ऋषी देसाई याचा. एक चांगला गोलंदाज आणि तितक्यात ताकदीचा फलंदाज, पण यावेळेस काय होतंय बीट झालाय फलंदाज. रिव्हर्स स्वीप मारण्याच्या नादात चेंडू निर्धाव जातोय साहिलच्या हातात, यष्टीरक्षक साहिलच्या हातात सरळ चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी ज्या प्रकारची सुरुवात पाहिजे होती त्या प्रकारची सुरुवात कुठेतरी न होताना दिसते ती म्हणजे निर्मल CCची. आणि त्याच प्रकारे एक चांगला कमबॅक ऋषी याचा, कारण का पहिल्या मॅचची जर का विचार केला तर पहिल्या मॅचला 12 धावांचं एक महागडं षटक ऋषीचं खर्ची झालं होतं. आता मात्र 5 धावा दिल्या. 5 धावा जर का विश्लेषण मी केलं मागील ओव्हरचं ऋषीचं तर सलग 4 चेंडूवर सिंगल, 5वा चेंडू हा डॉट आणि 6व्या चेंडूवर एक सिंगल, असं काहीतरी एक गोलंदाजीचं विश्लेषण होतं. यापुढचा रणनीती काय असेल, कारण का धावा तर नक्कीच अंकुश लावला, ज्या प्रकारची सुरुवात पाहिजे होती त्या प्रकारची झाली नाही आहे. काय वाटते, काय रणनीती असेल प्रदोषी आणि शिवम रायची? दोन्ही संघाच्या बाजूने जर विचार करत झाला टीम साहेबा प्लीज, आपण टॉस नंतर पण जास्त वेळ घेतलाय त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका.
अजून यानंतर 2 मॅच खेळवायचे आहेत आपल्याला. एक मॅच खेळवायची आहे, माफ करा. 2 बाजू आहेत यावेळेला. टीम सायबा ज्यावेळेला गोलंदाजी करते त्यावेळेला पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्यात. इकॉनॉमिकल स्पेल हाताळला गेला ऋषिदादा देसाई यांच्या माध्यमातून. परंतु दुसऱ्या बाजूला निर्मलचा संघ, ज्यावेळेस अधिराज निर्मल हा संघ मागील मॅचमध्ये सुद्धा खेळला त्यावेळेला या जोडीने धुमाकूळ गाजवला होता. या दोन्ही फलंदाजांकडे वेळ आहे आणि हे चांगल्या प्रकारे खेळपट्टीवर ते खेळलेले आहेत. त्यामुळे विकेटवरती उभे राहिल्यानंतर धावा कधीही बनवू शकतात. ही जमेची बाजू विकेट न गेल्याची टीम अधिराज निर्मल सीसीसाठी. आणि आता या षटकामध्ये पाहणं गरजेचं असणार आहे की काय अटॅक होतोय की अजून संयमी खेळ दाखवून शेवटच्या स्लॉक झोनमध्ये हाणामारी करून एक टार्गेट सेट केलं जाईल यावरती नजर असणार आहे. नक्कीच नक्कीच. कारण का प्रदोष, ज्याप्रमाणे तुकाराम सर आज बोले आज का प्रदोषचा दिवस आहे का, कारण का प्रदोष वैती पहिल्या मॅचवर आणि काही ठिकाणी थोडीशी चूक करताना अजय घानाडे पहिला चेंडू अवांतर. कारण का ज्या हिशोबाने आपण बघितलं पहिल्या सामन्यामध्ये प्रदोष वैतीने जी फटकेबाजी केली चेस करताना, त्यानंतर प्रदोष बाईकर येऊन सुद्धा त्यांनी पुनरावृत्ती केली चेस करताना. दोन्हीही प्रदोष नावाचे खेळाडू आजच्या दिवसात फॉर्मला दिसले आपल्याला. पुन्हा यावेळेस काय झालंय, यावेळेस थोडीशी गरमागरमी. भले बाहेर थंडीचं वातावरण परंतु मैदानात गरमागरमी झालेली आहे. खेळाडूंमध्ये झालेली आहे, गोलंदाजामध्ये झाली आहे, यष्टीरक्षकामध्ये झाली आहे का, आणि याची होणं गरजेचं आहे भरत. कारण का गरमागरमी झाली तरच क्रिकेटला मजा आहे. नाही, दोन्ही संघांना माहित आहे एकमेकाचं स्ट्रेंथ आणि ताकद काय. दोन्ही संघाचा की फॅक्टर काय. दोन्ही संघांमध्ये प्रदोष आहेत आणि दोन्ही संघातील प्रदोषच्या खांद्यावरती मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. यावेळेला कोणता प्रदोष कोणासाठी कशा प्रकारे क्लिक होईल आणि धावा येतील यावरती नजर असणार आहे. वाईडचा इशारा, अतिरिक्त धाव धावपालकामध्ये ऍड होते आणि अशा एका धाव्याने सुद्धा खूप मोठा फरक येणार आहे. 8 धावा धावपालकावरती आहेत. 7 रन आहे, माफ करा, 7 धावा धावपालकावरती आहेत. अजय घानाडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. प्रदोष वैती बंटू पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, परंतु यावेळेला आपल्या गावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी आणि काय समीकरण आहे गोलंदाजाचं समीकरण असं आहे या ठिकाणी, एक वाईट एक निर्धाव, एक वाईट एक निर्धाव. अजय घानाडे नक्कीच एक बलाढ्य गोलंदाज, एक मोठा गोलंदाज, एक नावाची ख्याती आहे. आणि यावेळेस काय होतंय, यावेळेस प्रदोष वैती चुकी करतोय. षटकार मारून बाद, पहिला झटका, पहिला गडी तंबूच्या आसऱ्याला निर्मल सीसीचा. चला ऐकू एक सुमधुर संगीत आणि परत येऊया मैदानाकडे. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे थांबवतोय. पहिला हादरा या ठिकाणी लागला जाते टीम अधिराज निर्मल सीसीला. ही विकेट गेल्यानंतर खऱ्या अर्थाने टेस्ट असणार आहे, खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. जतीन घरत, मॅन फ्रॉम कळम, क्या बात आहे. अप्रतिम लेदर क्रिकेटर. टायनाच क्रिकेट मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स ब्रह्मेश्वर कळमसाठी त्याने आतापर्यंत केला आहे. यावेळेला अंडरआर्मच्या माध्यमातून विरार प्रीमियर लीग मध्ये पहिल्यांदाच खेळताना पाहायला मिळतोय. आणि यावेळेला जबाबदारी काय असणार आहे, फ्रेश खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ज्याने आतापर्यंत या खेळपट्टीवरती बॅटिंग केलेली नाहीये आणि त्यामुळे अजय घानाडेकडे ते ऍडव्हान्टेज आहे त्याला मनासारखी गोलंदाजी करण्याचं. परंतु जतीन घरत एक्सपिरियन्स आहे क्रिकेटमध्ये खेळण्याचा, त्यामुळे यावेळेला त्याची कामगिरी सुद्धा अतिशय महत्वाची असणार आहे या मॅच दरम्यान. अधिराज निर्मल सीसी या संघासाठी यावेळेला लेटकट नाही तर दिशा देण्याचा प्रयत्न. फर्स्ट लाय डॉट बॉल येतोय. 4 चेंडूचा खेळ, 7 धावा धावपालकावरती. संकटाचे बादल आहेत परंतु यावेळेला त्या संकटावरती मात केली जाईल का यावरती सुद्धा नजर असणार आहे. अतिशय निर्णायक आणि महत्वाचा क्षण आहे टीम अधिराज निर्मल सीसी साठी. ड्राईव्ह केलाय, सुरुवातीला चेंडू येऊन दिला आणि त्यानंतर फ्रंटफूट वरती खेळत असताना चेंडू जातो किशोरदादा पाटील यांच्या हातामध्ये. सिंगल रन मिळते आणि 8वी धाव काढली गेली आहे टीम अधिराज निर्मल सीसीच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षणाची सजावट करतात, एसके मागे आहे आणि त्यामुळे यावेळेला अतिशय चांगला फटका, टिपिकल रिव्हर्स शॉट, चेंडू सीमारेषा पार, चौकाराने हे षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा दाखल आहेत 12 टीम अधिराज निर्मल या संघाच्या एका गाड्याच्या मोबदल्यात.
धन्यवाद डीजे. तर काय 12 चेंडू 12 धावा हे समीकरण आहे. जतीन आलाय तो प्रदेश वैतीची जागा घेण्यासाठी. नक्कीच कळमकडनं हा खेळाडू खेळताना आपल्याला दिसतो, पण या ठिकाणी जतीनला मात्र रनांचं कमळ उमलावं लागेल. कारण का कमळ म्हटलं तर तुम्हाला सर्व ठिकाणी चिखल दिसते आणि त्या चिखलातच एक चांगलं कमळ निघते. तर त्या प्रकारचे धावसंख्येचं कमळ या ठिकाणी आपल्याला जतीनला रोवावं लागेल आपल्या संघासाठी, निर्मल सीसी साठी. शेवटच्या चेंडूवरची नजाकत भरा एक फटका मारला शिवम राय यांनी. चला लवकर टायमाचं पण भान ठेवायचं. 20 मिनिटाचा अवधी असेल एका इनिंग साठी. प्रदोष बैकर या ठिकाणी फुलटॉस चेंडू आणि या ठिकाणी काय होते तर सुंदर क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण रबाडा यांच्याद्वारे. एक चांगला एक नौका, एक नवोदित खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे हेमंत उर्फ रबाडा या ठिकाणी आपल्याला फ्रेम मध्ये नक्कीच संघासाठी 4 धावा वाचवताना दिसतोय आपल्याला हितेश रबाडा. दरम्यान शिवम राय, शिवम रायची ताकद काय तर सर्कल क्रिकेट हे त्याची ताकद आहे. कारण का तो नेहमीच आपल्याला चांगला खेळताना दिसतो. या ठिकाणी म्हटलं गणेश विरमुळे और चुकी करताना आणि चेंडू सरळ जातोय धन 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 करत चाव चौकारांसाठी. आणि या ठिकाणी थोडस चिंतेचं वातावरण असेल कारण का शिवम राय हा फॉर्म मध्ये येतोय. भरत शिवम राय बद्दल जर का बोलायचं म्हटलं तर लंबोदर, VPL यासारख्या मोठ्या मोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत. शिवम राय सर्कल क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे खेळतो हे सर्वांना माहित आहे. एक बेस्ट बॅटरचा किताब त्यांनी घेतला होता VPL मध्ये सीझन 3 मध्ये आणि RCCच्या माध्यमातून. जावेदला माहित आहे कारण त्याच्या संघामध्ये तो आयकॉन खेळाडू म्हणून होता. यावेळेला शिवमकडे यासाठी नजर असणार आहे कारण धावा ज्या वेळेला गरजेच्या आहेत त्यावेळेला त्याच्या बॅटमन चौकार येतात. यावेळेला स्विच इट, बॉल जातोय आउट ऑफ द पार्क. विकेटचं बटन गडी बाद गॉन. अजून एक हादरा टीम अधिराज निर्मल सीसीला. धन्यवाद डीजे. लॉसन कोरिया या ठिकाणी शिवम रायची जागा घेताना नक्कीच स्तुती झाली या ठिकाणी शिवम रायची. कशा प्रकारचा क्रिकेट खेळतो, सर्कल क्रिकेट खेळतो, नक्कीच स्तुती झाली. पण ती स्तुती या ठिकाणी कुठेतरी काळा टीका लावायला विसरले भरत मोरे त्यावर. आणि एक रिव्हर्स स्वीपच्या नादात आउट ऑफ द पार्क मारून गडी बाद झालेला दुसरा हादरा आदिराज निर्मल सीसी या संघाला. प्रदोष बैकर अतिशय सुंदर गोलंदाज, अतिशय सुंदर कमबॅक. एक चौकार जरूर लागला पण तदनंतर विकेट मिळवण्यात सुद्धा यशस्वी ठरलाय. आणि धावसंख्या देखणी भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावर 18. 2 गड्यांच्या मोबदल्यात पुन्हा एकदा जतीनला थोडंसं या ठिकाणी उभं राहावं लागेल, संघर्ष करावा लागेल आपल्या संघासाठी. सुंदर मारलेला फटका ऑफच्या दिशेने सरळ जातोय, चेंडू विसावतोय किशोर पाटील यांच्या हातात. कारण का यांना पण जुना चावल बोलल्याशिवाय चालणार नाही भरत मोरे. कारण का हे जुनं क्रिकेट आहे, त्यांना माहिती आहे कशा प्रकारे खेळलं पाहिजे. आणि पुन्हा एकदा क्या बात है, ऋषिकेश देसाई अनुभवाचा पूर्णपूर वापर करत अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आणि निर्धाव चेंडू. लॉसन कोरिया दोन्ही खेळाडूंचा जर का विचार केला तर दोन्ही सुद्धा वसईविरार अंडरमच्या या क्रिकेटसाठी काम करतात, या मंचासाठी काम करतात. काय बोलतो भरत? येस नक्कीच. आपण जर पाहिलं तर त्यामध्ये असा एक कोण बनला होता बॅट्समनच्या स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये जी जागा आहे तिथे होते सल्लागार आणि कव्हर मध्ये स्वीपर कव्हरच्या दिशेने पाहिलेत तर तिथे होते अध्यक्ष. लॉसनला सुद्धा विचार करण्यास भाग पाडलं कुठे मारायचंय. मागे जर मारलं तर लॉंग स्टॉपच्या बाहेर तेजस मात्र सदस्य बसलेत आणि त्याच्या जर का थर्ड मॅनला आलात तर पूर्णपणे असोसिएशन कमिटी बसलेली आहे. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा हा प्रश्न होता. 19 धावा धावपल करतेयत आणि नवीन गोलंदाजी माग वरती येतोय रबाडा. हितेश साहनी रबाडा याच्यावरती सुद्धा जबाबदारी असणार आहे. परंतु जतीन गरत काय बॅट बोलेल का, लॉसन करिया काय वेगळा पराक्रम करतील का, कारण सध्याच्या घडीला संघ अडचणीत आहे. 12 चेंडू आहेत त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी. आणि बाहेर पडलं जाईल का, लेग स्टंपच्या बाहेर, वाईडचा इशारा. एक धाव येताना पाहायला मिळते. अजूनही मॅच जिवंत आहे. या मॅच मध्ये कितीही धावा बनव ही मॅच लवकर संपणार नाहीये. ही मॅच तितकीशी स्वस्तात संपणार नाहीये कारण हे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, मातब्बर आहेत. दोघांमध्ये क्षमतावान खेळाडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला काटा बदललाय परंतु क्षेत्ररक्षक तितका चपळ आहे, त्याने अतिशय चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी साकारली आहे. पुन्हा एकदा तोच कोण बघायला मिळेल का?
एका साईडला किशोर पाटील, ऑफ साईडला लेग साईडला ऋषिकेश देसाई आणि लोसन कोरिया तिकडी. या ठिकाणी या विरार वसई असोसिएशनची तिकडी या ठिकाणी मैदान दिसते. आणि काय बॉल, काय सुंदर चेंडू, अतिशय सुरेख असा अचूक टप्प्यावर चेंडू पडला. लॉसन कोरियाना समजला नाही, परिणामी चेंडू निर्धाव गेलेला आहे आणि धावांवर फुल स्टॉप लागलेला आहे या चेंडूवर. इथे काही गोष्टी नमूद करायच्या वाटतात. त्याचं कारण असं आहे, सर्कल क्रिकेट खूप कमी प्रमाणात होतं आणि यावेळेला ही सर्कलची स्पर्धा झाल्यानंतर चांगल्या चांगल्या फलंदाजांना नाकीनऊ येतात. आणि हे चित्र आपण पाहिलंय, मागील 4 हंगाम सुद्धा हेच सांगत आलंय. 5व्या हंगामामध्ये सुद्धा हीच प्रचिती पाहायला मिळते. आणि आता पुन्हा एकदा रितेश रबाडासमोर लॉसन कोरिया मोठा फटका एक्झिक्यूट करतायत. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, विकेटचं बटन गॉन. नक्कीच भरत, एवढी मोठी स्पर्धा आहे आणि ही का जाणली जाते का, कारण का नियमांचं काटेकोरपणे आपण पालन करतो. आणि नक्कीच जर का तुम्ही नियमांना मान दिला, रिस्पेक्ट दिला, तर कुठलंही कार्य हे खूप चांगलं यशस्वीरित्या पार पडते. त्यासाठी भले तुम्हाला त्रास होतो, नियमाचं उल्लंघन केल्यावर मात्र हे काही बरोबर दिसत नाही. तुम्ही नियमाचं पालन करा, त्याच्याने तुम्हाला तितकीच चांगली साथ मिळते, प्रेक्षकांची असो, खेळाडूंची असो किंवा या सर्व बसलेल्या आमच्या VPLच्या सदस्यांची असो. टीम साहेब रिक्वेस्ट आहे, आपण घाई करायची, जास्त वेळ घेऊ नका, कारण ऑलरेडी जास्त वेळ गेला. यावेळेला सुजित चव्हाण हिट विकेटच्या रूपाने गडी बाद होतोय आणि माघारी परतावं लागतंय सुजित चव्हाण यांना. अजून एक मोठा आदरा टीम अधिराज निर्मल सिसी याला संघाला. दरम्यान चांगलं कमबॅक केलं ते म्हणजे रबाडा यांनी, हितेश यांनी. अतिशय सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी या ठिकाणी. आता मात्र काय झालंय, आता पुन्हा एकदा बॅट्समॅन बीट झाला भाग्येशला या ठिकाणी कुठेतरी भाग्याची साथ पाहिजे, पण यावेळेस मात्र भाग्याची साथ मिळते, ती म्हणजे सायबा या संघाला. चला टीम मीटिंग कमी करा, पटापट लावून घ्या, कारण का वेळेचं भान ठेवायचं आपल्याला, स्पर्धा संपवायची. याच्यानंतर सुद्धा एक सामना आहे, तर याची थोडीशी दखल घ्यावी. प्रदोष बाईकर गोलंदाजी मार्कवर सज्ज, वैयक्तिक दुसरं सांघिक 5वं षटक घेऊन शेवटचं षटक असेल. काय असेल रणनीती भरत, काय म्हणतात, 6 चेंडू काय देऊन जातील? 6 चेंडू 20 देऊन जातील, 15 देऊन जातील का 6 चेंडू 6 देऊन जातील? ते प्रेडिक्ट करणं तितकंसं सोपं नाहीये. जतीनवरती नजर आहेत. जतीनने हा चेंडू ड्राईव्ह केलाय, बॅटची एज घेऊन चेंडू जातोय हितेश रबाडाच्या हातामध्ये, परंतु रबाडाच्या हातामधून चेंडू निसटण्याचे चिन्ह कमी आहेत, कारण त्यांनी आता ज्या प्रकारे चेंडू हाताळलाय त्या चेंडूची साथ त्याला मिळाली आहे. यावेळेला प्रदोष बाईकरचा चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय, फील्ड होतोय, एक धाव मिळते. अजय पवार त्या ठिकाणी आहेत. धावफलक जर आपण पाहिलं तर 23 वरती जाऊन पोहोचलंय. 5वं षटक मार्गस्थ आहे. अजून 4 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट. हा फरक तोच आहे, सी फॉर्मॅटचं क्रिकेट खेळल्यानंतर, डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळल्यानंतर, सिंगलची सवय लागल्यानंतर, सर्कल क्रिकेटमध्ये चारी बाजूने खेळण्याच्या सिंगल रन आहे. भागेश पाटील आणि ती जी सवय लागलेली आहे सी फॉर्मॅट मध्ये डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळण्याची, चौकाराला जास्त ट्राय न करण्याची, त्यामुळे इथे अनेक अडचणी बॅटिंग करण्यासाठी भरपूर अशा खेळाडूंना येताना पाहायला मिळतात. आणि तो जो फासला आहे, ती तफावत आहे, त्या तफावतला मॅच करणं त्यासाठी कदाचित 1 दिवसाचा वेळ असणं गरजेचं आहे, कारण प्रॅक्टिस सर्कलमध्ये झालेली नाहीये. यावेळेला चेंडू अतिशय चांगला झेल टिपलाय सुयोग खांडेकरनं आणि माघारी परतावं लागतंय जतीनला. अशा प्रकारे हे षटक समाप्त झालं 25 धावांवरती. 26चं टार्गेट आहे टीम सायबा समोर अधिराज निर्मल सीसी या संघाच्या माध्यमातून.
मॉडर्न आर्ट संघ कुठे जायचं नाहीये. जशी इनिंग संपेल लगेच आपण टॉस करणार आहोत. हेमंत इकडे येऊन थांबलास तरी चालेल. अधिराज निर्मल सीसीचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय या धावफलकाला वाचवण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूने टीम साहेबाचा संघ या ठिकाणी दाखल होईल या मॅचला जिंकण्यासाठी, या धावफलकाला चेस करण्यासाठी. पाहूयात कशा प्रकारे बॅटल रंगतंय, कशा प्रकारे कोण कोणामध्ये हावी पडतोय. कारण यावेळेला कस लागणाऱ्या गोलंदाजाचा, कस लागणाऱ्या क्षेत्ररक्षणाचा आणि अशा लागणाऱ्या कसामध्ये काय अधिराज निर्मल सीसी आपला सर्वोत्तम खेळ दाखवून या लो स्कोरिंग मॅचला हाय व्होल्टेज बनवेल का, की दुसऱ्या बाजूला टीम साहेबा या माफक आव्हानाचा पाठलाग जलद गतीने करेल. या गोष्टीवरती नजर असणार आहेत. समाधान काळे दादा आपल्या समोर जोडले जातीलच, परंतु त्या अगोदर मायक्रोफोनवरती बदल आणि आवाज ऐकायला मिळेल क्रिकेट एक्सपर्ट तुकाराम मांगेले सर यांचा. सर वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्वांचं या वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून होणाऱ्या VPL सीझन 5 मध्ये स्वागत. आणि ज्या पद्धतीने पहिला सामना खेळला होता अधिराजने, खऱ्या अर्थाने क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलं होतं. पण हा सामना त्यांच्यासाठी वेगळा आहे. इथे धावा आल्या नाहीयेत, धावा कमी आल्यात आणि समोर असा प्रतिस्पर्धी आहे ज्याने गेल्या सामन्यामध्ये एक मोठा विजय संपादित केलेला आहे. म्हणजे म्हणायचं झालं तर एक बेस्ट बॅटिंग ऑर्डरच्या अगेन्स्ट तुमचा एक क्वालिटी गोलंदाजी तुम्हाला इथे दाखवावी लागणार आहे. ती क्वालिटी गोलंदाजी, कारण क्वांटिटी नाही, तो क्वालिटी दाखवावी लागणार आहे. या क्षणाला सलामीची जोडी प्रदोष बायकर, ऋषिकेश देसाई पहिलं षटक हाताळण्यासाठी संदीप आंबेकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. आणि ज्यावेळेला धावा आल्या नाही ना, मग आपण विचार जास्त करतो किंवा जास्त विचारांचं काहूर आपल्या मनामध्ये साचतं. म्हणजे सर्दी झाली तर नाकामध्ये जसं त्रास होतो ना, तसं विचारांची गर्दी झाली तरी त्रास होणार. तशीही गर्दी झाली का. वाईड बॉलचा इशारा येतोय की दुसऱ्या बाजूला साहेबा हे आव्हान कसं पार करणार किंवा काय अप्रोच डावपेज असणार. छोटं आव्हान आहे, पण तो नेहमी छोटं आव्हान ना थोडंसं कठीण असतं. म्हणजे ऑन साइडला हा अप्रोच महत्वाचा होता. चौकार आलाय, डीजे येणार आणि पुन्हा एकदा आपण जातोय डीजेच्या दिशेनं. नाही, कारण वेळ थोडासा जास्त गेला, डीजे वरती जाणार नाहीये. मी तुमच्या दिशेने जातो. अप्रोचचा विचार काय केला, कारण छोट्या धावसंख्येचा पाठलाग म्हणजे विरारच्या म्हणजे नारंगी फाटकावरच्या ट्रॅफिक मध्ये गाडी चालवण्यासारखं आहे. तुम्हाला तोलही सांभाळायचं आहे, पुढेही जायचं आहे, तर अप्रोच फार महत्वाचं आहे. नक्कीच सर, अप्रोच महत्वाचा आहे या ठिकाणी. आणि भले धावांचा डोंगर हा छोटा आहे, पण कधी कधी छोट्या धावा सुद्धा या डोकेदुखी ठरतात. दरम्यान प्रदोष बाईकर याचा सुंदर लागलेला हा फटका, एक रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट या ठिकाणी केलेला होता आणि एक धाव. संदीप आंबेकर सँडी याच्याकडे ही क्षमता आहे सर, कारण का एक जाणता गोलंदाज आहे. त्यांनी अशा प्रकारच्या मोठ्या फॉर्मॅट्समध्ये खेळला आहे, सोपाराला बिलॉंग करतो आणि खूप चांगल्या चांगल्या मॅचेस खेळल्यात आणि त्याला धावा डिपेंड करताना सुद्धा या अंडरआर्मच्या विश्वात बघितलं गेलेलं आहे. नाही, याच कारणास्तव त्यांच्या हातामध्ये चेंडू दिलाय. एक अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, व्हरायटी आहे, त्यांच्यामध्ये विविधता आहे. गोलंदाजीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू हाताळण्याची कला, कसब ज्यांच्याकडे आहे तो गोलंदाज. दुसऱ्या बाजूला अनुभवाचा भंडार असलेला ऋषिकेश आहे. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. परंतु बऱ्याच वेळेला काय होतं, ज्या वेळेला धावांचा पाठबॉल येत नाही ना, तेव्हा गोलंदाज सुद्धा विचार करतो अटेम्प्ट काय करणार, अटेम्प्ट टू बोल या अटेम्प्ट टू स्टॉप. म्हणजे तुम्ही काय अटेम्प्ट करणार आहे, त्याला थांबवण्यासाठी की बाद करण्यासाठी जायचं आहे, हाही विचार असतो. सँडीच्या मनामध्ये तोही विचार चालू असावा. प्रदोष बायकर स्ट्राईक एंडला. नक्कीच सर, प्रदोष बाईकर आहे तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे सँडी आणि तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे फलंदाज आहे प्रदोष. नक्कीच, कारण का धावा या छोट्या आहेत, आखूड आहेत. त्या आखूड आव्हानाला कशा प्रकारे आपल्या बंद पिटाऱ्यात टाकायचं आहे आणि त्याला लॉक लावायचं आहे, जेणेकरून साहेबा बॅकफुटवर जाईल आणि कुठेतरी अधिराज्य गाजवणार. जसं ज्याप्रमाणे तुम्ही बोलला, अधिराज्य गाजवलं पहिल्या सामन्यात, प्रदोषने गाजवलं अधिराज्य, शिवम रायने गाजवलं अधिराज्य, गोलंदाजी मार्फत गाजवलं अधिराज्य. पण या सामन्यात कुठेतरी थोडंसं मागे जाताना दिसतोय तो निर्मल हा CCR संघ सर. नाही, याला कारणही आहे. कारण ज्या वेळेला
अधिराज फलंदाजी करणं पाठीमागे जाऊन आमची तीच चर्चा झाली होती की तुमची बॅटिंग ऑर्डर पहिले 2 सलामीवीर चांगले खेळल्यात, पण सलामीवीर जर लवकर बाद झाले तर मिडल ऑर्डर एक्सपोज होणार. तेच झालेलं होतं, मिडल ऑर्डर एक्सपोज झाली होती, त्यामुळे धावा आल्या नाही आहेत, पण धावा रोखायला हव्या. म्हणजे आपण हाय व्होल्टेज ड्रामा भरपूर बघितलाय, म्हणजे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग बऱ्याच वेळेला बघितलाय, पण जर छोट्या धावसंख्येचा पाठलाग कठीण होऊन बसला तर ती नेल बेटिंग फिनिश होणार आहे. नख कुरतडणारा सामना होऊ शकतो. पण प्रदोष ज्या फॉर्म मध्ये आहे ते बघता सँडी पुढे आव्हान मोठं आहे आणि चॅलेंजेस आपल्याला चेंज करतो ना. जेव्हा चॅलेंज येणार तेव्हाच माणूस चेंज होणार. सँडीला ते करावं लागणार आहे, सँडीला ते करून दाखवावं लागणार आहे. पण प्रदोष बघा, हे मराठीमध्ये एक अजून एक म्हण आहे समाधानजी की घर फिरलं का घराचे वासे फिरतात. ज्यावेळेला सर्व काही विरुद्ध दिशेने जातो ना त्यावेळेला असं काहीसं घडतं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकात धावा झाल्या तर धावपालकावरती 10, इथून 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 धावांची गरज आहे. मी पुन्हा तुमच्या दिशेने येतो कारण पहिल्या मॅच पासून जो सामना चालू आहे, एक लो स्कोरिंग एक हाय स्कोरिंग, लो स्कोरिंग हाय स्कोरिंग, आणि इथून आता एक सामना राहिला आहे तो कदाचित हाय स्कोरिंग होण्याची शक्यता आहे. नक्कीच सर, 26 धावा या सामन्याचं समीकरण आहे आणि आपण सामना चालू झाला तो 28 धावांनी चालू झाला सर. आणि हा 26 धावा चेस करायसाठी एक छोटा एक माफक आव्हान आहे. पण माफक आव्हान हे तुम्ही सहजासहजी सोप्या रीतीने घेऊन चालणार नाही, कारण का तितक्या ताकदीचा संघ तुमच्या समोर आहे. दरम्यान गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. जितेंद्र, सुंदर फटका, आखूड टप्प्याचा चेंडू आणि तो एक्झिक्यूट केलाय सरळ ड्राईव्ह. सर, ज्याप्रमाणे तुम्ही बोलले मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि पेड्रोचा कव्हर ड्राईव्ह अतिशय नामचीन आहे विरारमध्ये. काय म्हणतील सर याबद्दल? बिलकुल, आणि तो दाखवून देतोय. आणि इतकी वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर त्याच लईमध्ये त्याच सुरामध्ये एखादा गायक असतो ना, जसा त्याच्या पट्टीमध्येच गायन करत असतो तसा प्रदोष आहे त्याच पट्टीमध्ये. आणि जितेंद्र समोर बघा आव्हान मोठं ठाकलेलं आहे प्रदोषच्या रूपानं, जो सूर सापडलेला सूर गवसलेला हा फलंदाज बघा. म्हणून मी म्हटलं होतं आजचा दिवस प्रदोष नावाच्या खेळाडूचा आहे का, तर प्रदोषचा असा दिवस आहे. 16 डिसेंबरचा दिवस भारतासाठी वेगळा होता, कारण भारत पाकिस्तान युद्धामध्ये जिथून पाकिस्तानने शरणागती पत्करली होती तो हा दिवस होता. प्रदोषसाठी सुद्धा तो आठवणीचा दिवस असणार आहे. आठवणीचा दिवस अजून आठवणीत करतोय. एक बॅकफूट पंच, बॅकफूट वरती जोरदार फटका, चेंडू सीमारेषे पार, चौकार. नक्कीच हे जे आज खेळलाय प्रदोषजी, आज जी फटकेबाजी झाली आहे हेच कुठेतरी त्याचा मनोबल वाढवणार रविवारी. आणि पुन्हा एकदा क्या बात आहे, बॅक टू बॅक तिसरी आणि चौथा 4 चेंडू आणि विजय संपन्न करतोय तो म्हणजे साहेबा संघ. या ठिकाणी मॉडर्न आर्ट आणि अधिराज निर्मल सीसी पुढचा होणारा सामना दोघांनी नाणेफेकीसाठी यावे. कर्णधार जास्त वेळ घेऊ नका.